प्रसाद लाड यांचा एक वक्तव्य आहे की जी नोटीस बजावण्यात आलेली आहे ही नोटीसच बेकायदेशीर आहे। मी मगाशी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, पोलिसांनी नेमकी कोणती नोटीस दिलेली आहे, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे याबद्दल मला काही माहिती नाही, कारण पोलिसी कामामध्ये आम्ही मुळीच हस्तक्षेप करत नाही। पोलीस आपले काम करत असतील आणि त्यामुळे त्यांना करू दे, त्याच्यामध्ये चूक असेल तर त्यांनी आपली तसं तिथे सांगावं की नोटीस कायद्याच्या आधारे नाही म्हणून। मात्र भाजपकडून असं सांगितलं जातं की सरकारचा या सगळ्यामध्ये हस्तक्षेप आहे आणि एक दबाव टाकून नारायण राणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातोय। या ठिकाणी सरकारचा दबाव असण्याची गरजच नाही। जसं आता मुंबईमध्ये सीबीआय आहे, एनसीबी आहे, नंतर आणखी ईडी आहे, ह्या सुद्धा सरकारी यंत्रणा आहेत की त्यांच्यावर पण सरकारी दबाव आहे असं म्हटलं तर सरकार कुठे मान्य करते ते। तसंच ह्या घटनेमध्ये सुद्धा सरकारला दखल घेण्याची गरज नाही, कारण कायद्याने जे करणं शक्य आहे ते करण्यासाठी कायद्याचे रक्षक पोलीस सक्षम आहेत आणि ते त्याचे कर्तव्यपूर्ती करतायत। मात्र विनायक राऊत, नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आला आणि मग नितेश राणेंवर ही कारवाई केली जाते असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। नाही, मला तसं अजिबात वाटत नाहीये। संतोष परब यांच्यावर झालेला जो खुनी हल्ला आहे त्या खुनी हल्ल्यामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत हे आरोपी नेमके कोण आहेत ती त्यांची नावं त्यांनी प्रसाद लाड किंवा इतर लोकांनी वाचावीत आणि त्यांनी त्यांचा नेमका संबंध यांच्यावर कसे आहेत ते वाचावेत। त्यामुळे जे आरोपी पकडले आहेत त्या आरोपींनी दिलेल्या जबाबातून हे पुढच्या आरोपींचा तपास सुरू असेल असं मला वाटतं। मात्र विनायक राऊत, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, काही प्रोटोकॉल असतात असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। अशा वेळेला नारायण राणे यांच्याकडून फोनवरून देखील नितेश राणेंच्या ठाव ठिकाणाची माहिती घेता आली असती, त्यासाठी नोटीस पाठवणं, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावणं हे योग्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं। खरंच अशी गरज होती? नाही, कायद्यासमोर सर्व समान आहेत। मग साधा सर्वसामान्य नागरिक असो की राज्याचा किंवा केंद्रीय मंत्री असो, कायद्यासमोर सर्व समान आहेत। त्यामुळे एखाद्याने जर आपल्या वक्तव्यातून आरोपीची बाजू घेतली असेल आणि आरोपींना संरक्षण देण्याचं काम केलं असेल असा संशय जर पोलिसांना आला तर त्याची सखोल चौकशी करणे पोलिसांचं काम आहे। त्यामध्ये वावगं काय? विनायक राऊत, पोलिसांकडून नारायण राणेंना आधीच नोटीस बजावण्यात आली होती, तक्रार दाखल केली। पोलिसांकडून आधीच नारायण राणेंना नोटीस बजावण्यात आली होती की तुम्ही 3 वाजता हजर राहा। राणे अजूनही हजर झाले नाहीत, मग आता पुढे काय? नाही, त्याचा तपास काय आम्ही करणार नाही आहे। कायदा नक्कीच त्यांचा तपास करून त्यांना घेऊन येईल। पण शिवसैनिकांनी मात्र, कणकवलीचे आमचे शिवसैनिक आहेत, शिवसेना पदाधिकारी आहेत, सचिन सावंत आणि राजू राठोड, या दोघांनी ह्या वर्तमानपत्रातल्या बातमीचा आधार घेत अशा पद्धतीची तक्रार कणकवली पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। आणि त्यामुळे ह्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी सांगितलेलं आहे नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का? मग आता नारायण राणे यांनी आम्ही मूर्ख नाही हे जर त्यांना सिद्ध करून द्यायचं असेल तर एकतर आरोपी आणून द्यावेत आणि जाऊन पोलीस स्टेशनला त्यांना पोलीस किंवा पोलीस ठाण्याला त्यांचा राहण्याचा पत्ता सांगावा। बरं विनायक राऊत, थोडंसं थांबाल, प्रवीण दरेकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये। तर नारायण राणे त्यांच्या वक्तव्यानं अडचणीत आलेले आहेत, त्यांनी स्वतःच असं म्हटलं होतं की आम्ही ठाव ठिकाणा सांगायला मूर्ख आहोत का? तर त्या वक्तव्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली, यामध्ये प्रोटोकॉलचा प्रश्न येतोच कुठे असं विनायक राऊत म्हणताय? नाही, मला वाटतं या संदर्भात अडचणीत यायचं काही कारण नाहीये। आणि मी मगाशीही म्हटलो प्रसार माध्यमांना की त्यांनी नितेशचा ठाव ठिकाणा त्यांना सांगितलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही, कारण त्याचे लीगल टेक्निकल त्यांच्या जीविताच्या रक्षणाच्या संदर्भात एक वडील म्हणून अनेक विषय असू शकतात। आणि आता जर पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाणा पाहिजे असेल आणि राणे साहेबांना ते माहीत असेल किंबहुना ते माहीत करून घेऊन पोलिसांना जे द्यायचं ते उत्तर देतील ना, प्रत्यक्षदर्शी जातील किंवा रिप्लाय फाईल करतील आणि कायद्याला प्रतिसाद देत नक्की राणे साहेब त्याला रिस्पॉन्ड करतील। उद्या मला त्या ठिकाणी सांगा
जर प्रसार माध्यमांकडे त्यांनी पत्रकारांसमोर नितेश राणेचा ठाव ठिकाणा सांगितला आणि उद्या जर शिवसैनिकांनी संतप्तपणे त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या जीविताचं बरं वाईट काय झालं ठाव ठिकाणं समजल्यावर त्याची जबाबदारी कोण घेणार? वडील म्हणून तो प्रश्न त्यांच्या मनात येऊ शकतो. त्याचबरोबर लिगल दृष्टीनं त्या ठिकाणी उद्या पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी जबरदस्तीनं त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांची मुस्कटदाबी केली, जेरबंद केली, नॅचरल जस्टिस मागण्याच्यासाठी वेळ दिला नाही, तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? आणि त्याच्यामुळे मला वाटतं राणेसाहेब काय एवढं इमॅच्युअर्ड व्यक्तिमत्व नाही. ते अनेक वर्ष लोकप्रतिनिधी आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत, केंद्रात मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कायदा, सरकार किंवा पोलीस हे विषय माहीत आहेत ना. त्याच्यामुळे ते निश्चितपणे मला वाटतं कायद्याला ते प्रतिसाद देतील. त्याच्यापासून लांब पळायचं काही कारण नाही. पण ज्या पद्धतीनं विनायक राऊत नाही, नारायण राणेंच्या विद्वत्तेबद्दल मला मुळीच काय बोलायचं नाही. अत्यंत खूप हुशार, अभ्यासू, विद्वान असे ते सद्ग्रस्त आहेत. परंतु त्यांनी जे आपल्या वक्तव्यातून एक प्रकारे दाखवून दिलेलं आहे की ते संतोष परब यांच्या जीवघेण्या हल्ल्याचे आरोपी हे माझ्या माहितीमध्ये आहेत. हे अप्रत्यक्षपणे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याची पूर्तता त्यांनी करावी. जी प्रवीणजी. नाही, आता पूर्तता करणार नाही असं राणेसाहेब कुठं म्हणालेत? आता पोलिसांनी नोटीस पाठवले, आता त्या ठिकाणी ते प्रत्यक्षदर्शी जातील, वकील त्यांना रिप्लाय देतील, कायदेशीर प्रोसिजर असेल ते करतील ना. त्यासाठी आम्ही काथ्याकूट करण्याची काय आवश्यकता आहे? आणि त्याच्यामुळे मला वाटतं कायद्यानुसार जे त्यांनी करणं अभिप्रेत आहे ते कायद्याला निश्चितपणे ते प्रतिसाद देतील. परंतु या ठिकाणी सरकारला हवंय तसं, सरकारला ज्या स्पीडनं त्यांच्या गतिविधी या पोलिसांच्या मार्फत ज्या चालल्या आहेत, तो नियोजन पद्धतीनं राणेंना जेरबंद करणं, जेरीस आणणं, त्रास देणं अशा प्रकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम सरकार पातळीवर त्या ठिकाणी दिसतोय. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या राणेंवर असणारा आकस-सूड या निमित्तानं उगवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विनायक राऊत, राणेंवरचा सूड उगवण्याचा प्रयत्न करते सरकार? नाही, त्यांच्या बद्दल मला काय बोलायचं नाही. पण कोणत्या परिस्थितीमध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्याने चालणारा देश आहे. त्यामुळे जे काय कार्यवाही होतील त्याने ते कारवाई जी होईल ती कायद्याच्या अनुसरूनच कारवाई होईल आणि त्या अनुषंगाने त्यांना सुद्धा कायद्याने आपलं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे की. त्यामुळे आम्हाला ह्या कारवाईमध्ये त्यांनी कसं जावं, काही करावं ते मला त्याची फार दखल घेण्याची गरज नाही. पण कोणत्या परिस्थितीमध्ये ही केलेली कारवाई कायद्याने केलेली कारवाई आहे, सूडबुद्धीचा कोणताही संबंध यामध्ये नाही. जी प्रवीणजी, मगाशी सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले होते की आगीशी खेळ सुरू केलेला आहे, पुढे काय होतं ते बघा. याचा नेमका अर्थ काय? बरं, दरेकरांशी पुन्हा एकदा संपर्क साधूयात. विनायक राऊत आपल्या सोबत आहेत. विनायक राऊत, मगाशी आता दरेकर असं म्हणाले की शिवसैनिकांकडून नितेश राणेंच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच त्यांचा ठाव ठिकाणा राणेंनी पत्रकारांना सांगितला नाही. एक आहे की नितेश राणेंचा ठाव ठिकाणा शिवसेनेला सांगावा असं आम्ही कधी म्हटलेलं नाही. त्यांनी ते पोलिसांना सांगावं. उलट काही कारण नसताना सुद्धा नारायण राणे यांनी दाखवून दिलेलं आहे की नितेश राणे कुठे आहेत ते मला माहिती आहे, ते सांगायला मी काय मूर्ख आहे का? हे त्या नारायण राणे यांचं वक्तव्य आहे, ते आमचं नाही आहे. त्यामुळे आम्हाला नको सांगू. आणि शिवसैनिकांकडून मुळीच त्यांच्या केसाला धक्का नाही आहे. पण कायद्याने मात्र त्यांना कुठेही पळता येणार नाही. कायदा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. बरं विनायकराव, थोडंसं थांबवते तुम्हाला. राणेंना नोटीस द्यायला पोलीस निघाले आहेत. राणे घरी नसतील तर त्यांच्या घरावर ही नोटीस लावण्याची शक्यता आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. राणेंना नोटीस द्यायला पोलीस निघालेले आहेत. राणे घरी नसतील तर त्यांच्या घरावरती ती नोटीस जी आहे ती लावण्यात येईल. आपल्याला माहिती आहे, खरं तर 3 वाजता कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी नारायण राणे यांना सांगण्यात आलेलं होतं. मात्र आता आपण बघतोय नोटीस लावण्याची शक्यता आहे. राणे यांना नोटीस द्यायला पोलीस निघालेले आहेत.
विनायक राऊजी आपल्यासोबत आहेत. विनायकजी, आपण बघतोय घडामोडींना आता वेग आलेला आहे. राणे यांना नोटीस द्यायला पोलीस निघालेले आहेत. मात्र या सगळ्यात शांतता राखणं हे अत्यंत गरजेचं, सगळ्यांनी, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी, हे देखील खूप महत्वाचं. नक्कीच शिवसेना काय किंवा महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष काय, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शांतता सुव्यवस्था बिघडवायचं कोणतंही गैरकृत्य कदापिही करणार नाहीत. कारण 2014 पूर्वीचा सिंधुदुर्ग आणि 2014 नंतरचा सिंधुदुर्ग हा ह्या जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी प्रत्येक निवडणुकीला एक नरबळी जायचा, पण 2014 नंतर झालेल्या सगळ्या निवडणुका अत्यंत शांतता आणि सुव्यवस्थेमध्ये झालेल्या आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा संस्कृती प्रधान जिल्हा आहे. त्यामध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी ह्या जिल्ह्याला कोणतेही गालबोट लागेल असं कोणतेही कृत्य करणार नाही. बरं विनायक राऊत, आत्ता नारायण राणे यांना नोटीस देण्यासाठी पोलीस तिथे जात आहेत. राणे जर घरी नसतील तर तिथे ती नोटीस लावली जाणारी. मात्र या नोटिसीमध्ये 3 वाजता हजर राहा असा उल्लेख आहे. मात्र अजूनही नोटीस राणेंपर्यंत पोहोचलेली नाहीये. काय तुमचं म्हणणं? नाही, मी नारायण राणेंच्या विरोधात नेमकं पोलिसांची काय कारवाई चालली हे काय मी पाहत नाही आहे. आणि मला तेवढा वेळ सुद्धा नाही. आज उद्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीच्या कामकाज पाहण्यासाठी मी व्यस्त आहे. त्यामुळे पोलीस काय करत असतील तर त्यांचं ते काम आहे, ते करत राहतील. ह्यांना पळायचं असेल तर ह्यांनी पळत राहावं. म्हणजे विनायक राऊत, आणखी एक महत्वाचा मुद्दा की अटकपूर्व जामीन चला, अर्जावर धन्यवाद. नितेश राणेंच्या सुनावणी सुरू आहे आणि मग अशा वेळेला खूप घाई केली जाते का पोलिसांकडून सुद्धा कारवाईसाठी? नाही, मी नाही त्याबाबत काय बोलू शकत, कारण ते न्यायालयीन बाब आहे, पोलीस प्रक्रिया आहे. त्यांचं ते काम करत राहतील. आम्ही आमचं काम करतोय जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं. बर, धन्यवाद विनायक राऊत. आपण थेट प्रवीण दरेकर यांच्याकडे जाऊयात. दरेकर आपल्याशी जोडले गेले पुन्हा एकदा. प्रवीण दरेकर, नारायण राणेंपर्यंत अद्यापही नोटीस पोहोचली नाही. राणेंना नोटीस देण्यासाठी पोलीस आता निघाले आहेत.